नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 377. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 30 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. ज्या प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जाणार नाहीत त्यांनी कृपया मला स्मरणपत्र पाठवावं. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पण त्याआधी एक सूचना की दर सोमवारी मी यशोदामध्ये जात असतो, आपल्याला माहिती आहे. आणि यशोदामध्ये गेल्यानंतर तिथे मी आपला एक फोन क्रमांक दिलेला आहे की या दूरध्वनीवर माझ्याशी संपर्क करू शकता. पण या सोमवारी म्हणजे दिनांक 26 फेब्रुवारीला मी यशोदामध्ये जाणार नाही. त्याच्याऐवजी मी 29 फेब्रुवारी 2024 म्हणजे गुरुवारी तिथे उपलब्ध असेल. तेव्हा ज्यांना माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांनी सकाळी साधारणपणे 10:30 ते 1 या दरम्यामध्ये 02025608198 या दूरध्वनीवर फोन करावा. पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांक सांगतो, 02025608198. चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, यांचं म्हणणं आहे हे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत आणि यांचं म्हणणं आहे की यांना गटविकास अधिकारी यांनी आकसानं निलंबित केलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली आहे. फेब्रुवारी 2021मध्ये त्यांना निलंबित केलं. आता यांचं असं म्हणणं की खातेनिहाय चौकशीनंतर ते जर निर्दोष झाले तर BDOच्या विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल करता येईल. या प्रश्नकर्त्यांनाही की अजून दावा दाखल करण्याचा विचार करण्यापूर्वी आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी आहे त्या विभागीय चौकशीला आपण सामोरे जा आणि त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणे मांडा आणि तिथे प्रथम निर्दोष मुक्त व्हा. आता निर्दोष मुक्त झाल्यानंतर आपल्याला जर पुढे दावा करायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषदेच्या विरुद्ध दावा करावा लागेल. कारण BDO यांनी जे कृत्य केलं आहे निलंबनाचं ते त्यांनी स्वतःची डिस्चार्ज ड्युटी म्हणजे कर्तव्य पार पडताना केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये कारवाई विरुद्ध दावा दाखल करा. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम आपण विभागीय चौकशीमधून दोषमुक्त ठरा, मग पुढच्या गोष्टीचा विचार करता येईल. प्रश्न क्रमांक 2, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केला आहे तर त्यांना पुन्हा सामावून घेतले जाईल का? अर्थात नाही. आपल्याला आपल्या गैरवर्तणुकीबद्दल आपल्याला सक्तीने सेवानिवृत्त केलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा कामावर घेतलं जाणार नाही. चला पुढचा प्रश्न क्रमांक 3. हे प्रश्नकर्ते म्हणतात हे 2 वर्षापेक्षा जास्त काळ गैरहजर होते आणि प्राथमिक चौकशी व विभागीय चौकशी उपस्थित झाले. चौकशी झाली पण चौकशीच्या दरम्यान त्यांनी राजीनामा दिला, पण तरी देखील त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं. तर यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी यांना NPSमध्ये जी आहे ती रक्कम मिळेल का? कारण त्यांची 10 वर्ष सेवा झालेली आहे आणि 10 वर्षामध्ये यांच्याविरुद्ध कुठेही एखाद्या चुकीबद्दल अशी कुठे ॲडव्हर्स रिमार्क कुठे नोंद केलेला नाही. तर यांना मी सांगेन. आणि त्यांचा दुसरा एक आणखीन प्रश्न आहे की पुढे सरकारी नोकरीमध्ये अडचण येईल का? तर गेल्या वेळेस मी या ठिकाणी आपल्याला एक शॉर्ट व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये डिसमिसल बडतर्फ करणे व कामावरून काढून टाकणे ह्यामध्ये नेमका फरक काय तो मी सांगितला. तर नियमामध्ये मी अशी तरतूद सांगितलेली आहे जी आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं तर त्याला बडतर्फ केलं ही बाब त्याला पुढं शासकीय नोकरी मिळण्यास अनर्हता ठरते. म्हणजे त्या कारणावरून त्याला कुठेही शासकीय नोकरी मिळत नाही. पण कामावरून कमी केलं असेल तर मात्र ही अनर्हता ठरत नाही. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलं आहे एवढ्या कारणावरून त्याला शासकीय नोकरी नाकारता येत नाही. आता शासकीय नोकरी मिळायची असेल तर बाकीच्या ज्या तरतुदी आहेत, मग मौखिक परीक्षा आहे, लेखी परीक्षा आहे, याच्यामध्ये पास झालं पाहिजे, क्रमांक आला पाहिजे, ह्या गोष्टी पाळण्यात तरच नोकरी मिळू शकेल. म्हणजे सक्तीने सेवानिवृत्त केलं म्हणजे काही डिस्क्वालिफिकेशन नाही आहे, ही म्हणे अनर्हता नाही आहे. परंतु साहजिकच शासकीय नोकरीत यायचं असेल तर बाकीच्या बाबी समाधानकारक पूर्ण अटी व शर्ती त्या पूर्ण करणं आवश्यक आहे. यांचा प्रश्न जो NPS रक्कम मिळेल का? तर यस, आपल्याला NPS निश्चित रक्कम मिळेल. यासंबंधीचा गव्हर्नमेंटचा GR आहे 19/2021
आणि तो GR जो आहे तो देखील मी याच्यावर गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 4. यांचं म्हणणं आहे की नोकरी दरम्यान दिव्यांगत्व आले तर प्रायव्हेट कंपनी नोकरीवरून कमी करते काय? उपाय काय? दिव्यांगांच्या करता कायदा केलेला आहे आणि त्यामुळे खाजगी कंपनीने देखील जरी आपल्याला कमी केलं तर त्याच्याविरुद्ध आपल्याला दाद मागावी लागेल आणि तिथे कारण हा कायदा खाजगी कंपनीला देखील लागू आहे. तर याच्यासाठी आपल्याला न्यायालयात मग लेबर कोर्टामध्ये किंवा इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये जावं लागेल. तेव्हा या संदर्भात आपण योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या आणि पुढील कारवाई करा. प्रश्न क्रमांक 5. यांचं हे माजी सैनिक आहेत आणि हे म्हणतात माजी सैनिक असून त्यांना जर पुढे नागरी सेवेत जर घेतलं तर त्यांना जो डिफेन्स सर्व्हिसमध्ये म्हणजे सैनिकी सेवेमध्ये असताना जो ग्रेट पे मिळवत होता तो बेसिकमध्ये धरला जातो का? तर याप्रमाणे निश्चितच तो बेसिक पे धरला जातो आणि मग वेतन निश्चिती केले. पण या संदर्भात मी या प्रश्नकर्त्यांना एवढे सांगेन की या संदर्भात आपण आपल्या प्रकरणाबाबतले जास्ती डिटेल द्या. म्हणजे काय? आपण डिफेन्समधून केव्हा सेवानिवृत्त झाला, सैन्यातून केव्हा सेवानिवृत्त झालात, त्यावेळेस आपलं स्केल काय होतं, आपला पगार काय होता, आपल्याला ग्रेड पाय काय मिळत होता आणि नंतर आपण इथे नागरी सेवेत आलात, त्या नागरी सेवेत आलात त्याची त्या आदेश पाठवा आणि त्याच्यामध्ये आपलं किती वेतन श्रेणी आहे आणि आपलं किती ठिकाणी वेतन फिक्स केलेलं आहे. म्हणजे मग ही माहिती मिळाल्यावर मला आपलं वेतन जे केलेलं आहे, जे निश्चित केलं असेल ते बरोबर आहे किंवा नाही याची खातरजमा करता येऊ शकेल. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की 2006च्या आधी लागलेल्या कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर तिसरे अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू आहे का? तर या संदर्भामध्ये मी मागे देखील थोडासा खुलासा करणं आवश्यक आहे. अनुकंपा तत्वावरील नोकरी करता अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाला तर त्याच्या मुलगा, मुलगी, बायको किंवा नवरा जो असेल त्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकते. म्हणजे कमावती व्यक्ती ती दिवंगत झाल्यामुळे कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं त्याच्याकरता शासनाने एक अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची योजना गेली किती वर्षापासून राबवली जाते. आता ह्या अनुकंपा नियुक्ती देताना अनेक अटी व शर्ती टाकलेल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची अट की 31 डिसेंबर 2001 नंतर जो कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असता कामा नये. मग तो कर्मचारी 2001 पूर्वी लागो केव्हाही लागो, दिवंगत कर्मचारी झाल्यानंतर त्याला जर 31 डिसेंबर 2001 नंतर जर तिसरं अपत्य असेल तर त्याच्या मुलांना, मुलींना किंवा म्हणजे त्यांना वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती लागू होणार नाही. पण आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कर्मचारी 2000च्या पूर्वी लागला असेल आणि त्याला जरी तिसरं जर अपत्य जर झालं असेल तर मात्र त्याला लहान कुटुंबा प्रतिज्ञापन जे आहे, नियम जे आहेत ते लागू होणार नाहीत आणि त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकलं जाणार नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 7. यांचं म्हणणं आहे की गोपनीय अहवाल 5 वर्ष चांगले नसतील तर काय कार्यवाही केली जाते. अर्थात एखाद्या कर्मचाऱ्याचे जर गोपनीय अहवाल 5 वर्ष जर चांगले नसतील तर या संदर्भामध्ये त्याला लवकर म्हणजे 50 वर्ष आणि 55 वर्षाला जो रिव्ह्यू केला जातो, पुनर्विलोकन केलं जातं आणि त्या ठिकाणी असे जर अहवाल चांगले नसतील तर त्याला 58 वर्षाच्या आधी म्हणजे 20 वर्ष जर सेवा वगैरे जर झाली असेल तर त्याला सेवानिवृत्त केलं जाऊ शकतं. अर्थात एखाद्याचे गोपनीय अहवाल चांगले नसतील तर त्याच्याकडून साहजिकच कामाबद्दल देखील काहीतरी चुका घडल्या असतील किंवा गैरवर्तणूक वगैरे झाली असेल तर अशा विरुद्ध निश्चितच कारवाई होऊ शकते. आता या पुढचा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुकंपा नियुक्तीसाठी मॅटमध्ये जाता येते का? पुढचा प्रश्न आहे. आता अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मी सांगितलं त्याप्रमाणे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती हे एक एक्सेप्शन केलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे शासकीय नोकरी मिळण्याकरता ज्या कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती न अवलंबता दिवंगत कर्मचाऱ्यावर जी त्याच्या कुटुंबियांवर ज्या
संकट कोसळतं त्याच्याकरता अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची योजना केलेली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे जर अनुकंपा नियुक्ती मिळत असेल तर त्यासाठी जरूर करावा. पण अनुकंपा तत्वावरील नियमात देय असून जरी मिळाली नाही तर आपल्याला निश्चितच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. या चॅनलवर या संदर्भात पूर्वी देखील मॅचचे या संदर्भातले म्हणजे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या बाबतचे अनेक निर्णय अपलोड केलेले आहेत आणि त्याची चर्चा देखील केलेली आहे. चला पुढचा प्रश्न. निलंबन कालावधी व कार्यमूल्यमापन अहवाल याच्या संदर्भातला काही GR आहे का? याच्या संदर्भातला मी गेल्या वेळेस एक छोटा शॉर्ट व्हिडिओ केला त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलं. त्याबद्दल हे कशाबद्दल आहे? एक शासनाने 1 ऑगस्ट 2019ला पदोन्नतीची कार्यपद्धती याची मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत. आणि ते जे त्या परिपत्रकाचं जे म्हणजे 1/8/2019चं जे परिपत्रक आहे त्या संदर्भातला जी परिपत्रक मी व्हिडिओ क्रमांक 372 जो आहे त्या व्हिडिओच्या सोबत मी त्याचे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ 372 सोबत दिली आहे. आणि निलंबन कालावधी व कार्यमूल्यमापन अहवालासंबंधी त्यामध्ये निश्चितच त्याच्यामध्ये ॲनेक्सर 4 आहे त्याच्यामध्ये गोपनीय अहवालाबाबत दिलेली आहे. त्याच्यामध्येच निलंबन कालावधी व कार्यमूल्यमापन अहवाल याबाबतची तरतूद नमूद केलेली आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मे 2023मध्ये हे तलाठी पदावर रुजू झाले. आता यांचं म्हणणं की यांना सजा जो मिळाला आहे की वाळू म्हणजे रेतीचा ज्या ठिकाणी वाळू उत्खनन केलं जातं आणि वाळू कंत्राटदार वगैरे असतात तो त्यांना सजा मिळालेला आहे. आता यांना भीती वाटते आणि साहजिकच आहे कारण आज अनेक ठिकाणी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतो आणि ते वाळू माफिया वाटेल ते करून महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवर पोलीस खात्यातल्या कर्मचाऱ्यांवर एक प्रकारचा मोठा दबाव आणतात आणि अनधिकृत वाळू उत्खनन करतात. मग अशा प्रकरणामध्ये काही वेळा मात्र कर्मचाऱ्यांवर निलंबनाची वेळ देखील येते. अर्थात निलंबन योग्य आहे किंवा नाही हा भाग निराळा. पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं वाळूच्या प्रकरणात निलंबन झालं तर नोकरी राहील की कायमची जाईल? निलंबन हे काय असतं? निलंबन म्हणजे काही काळापासून कर्मचाऱ्याला कामापासून दूर ठेवलं जातं. हे काही निलंबन म्हणजे काही बडतर्फी करणं नाही किंवा कामावरून काढून टाकणं असं नाही. आता आपलं निलंबन झालं तर आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी होतील आणि विभागीय चौकशीमध्ये आपण दोषी ठरलात तरच आपल्याला काढून टाकण्याची कारवाई केली जाईल, अन्यथा नाही. तेव्हा आपल्यावर पुष्कळ दबाव येतो याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे खरोखर पुष्कळ माणसाला एक प्रकारचं टेन्शन खूप येत असतं आणि यामध्ये काही चूक वगैरे होऊन एखादं निलंबन देखील किंवा अधिकाऱ्यांवर देखील या माफियाचा दबाव येऊन एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आपण काम चोख करा, आपली कागदपत्रं नीट ठेवा, कुठल्याही एक पैसा कधी घेऊ नका, नियमाप्रमाणे काम करा. असं असून देखील जर पुढे कधी निलंबन आपल्याला झालं तर त्या निलंबनामध्ये आपली सक्षमपणे बाजू मांडा. आपल्यावर शिक्षेची मग असं आपण जर वागलात तर आपल्याला शिक्षा देण्याचा प्रश्नच येणार नाही आणि मग नोकरी जाण्याचा देखील प्रश्न येणार नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 11. यांचं म्हणणं की उच्च न्यायालयाने निर्णय देखील यांना जॉईन करून घेतलेलं नाही आणि त्यामुळे आता परत रीट केलेलं आहे. पण वकील म्हणतात या फार गॅप झाली आहे, काय करावे? या प्रश्नाकडे एवढं सांगेन की आपण रीट काय केला होता, कशासाठी केला होता, त्याच्यात आपण काय रिलीफ मागितले होते आणि आपल्याला कोर्टाने काय रिलीफ दिले याची माहिती आपल्या प्रश्नामध्ये काही नमूद केलेली नाही. तेव्हा मी या संदर्भात एवढंच सांगेन की मला हे कागदपत्र तर पाठवा किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे 25608163 पुण्यातला नंबर आहे 02025608163 या दूरध्वनीवर संपर्क करून तिथे वर्षा सावरखंडे म्हणून आहेत त्यांच्याशी संपर्क करून माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्र घेऊन या. कागदपत्र पाहून मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करीन. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 12. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे शाळेत अस्थायी कर्मचारी आहेत आणि यांचं म्हणणं शाळेतील अधीक्षकासोबत वाद झाला, हे निघून गेले, आता शाळेतील लोक त्यांना येऊन देत नाहीत तर काय करावं? आता हे जे करतायत हे अत्यंत चूक आहे. आताच्या अध्यापक असं करत असतील कारण आपल्याला जरी अस्थायी कर्मचाऱ्याचा आपल्याला नियुक्तीचा आदेश दिला गेलेला आहे आणि नियुक्तीचा आदेश दिल्यानंतर आपल्याला
कामावरून काढून टाकणे वगैरेची शिक्षा दिली असेल तरच आपल्याला शाळेत येण्यास प्रतिबंध करता येईल. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठलं काढून टाकणं, कुठली शिक्षा द्यायची असेल तर आपलं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. तेव्हा आपण तातडीने या संदर्भात शिक्षणाधिकारी यांच्याशी किंवा उपसंचालक शिक्षण यांचे कार्यालयाशी तातडीने संपर्क साधा आणि म्हणजे ते आपल्या शाळेच्या अध्यापकांना आणि शाळेच्या संस्थाच्या चालकांना योग्य ते आदेश देतील. प्रश्न क्रमांक 13 यांचं असं म्हणणं आहे की दिवंगत कर्मचाऱ्यांना 3 मुले आहेत पण एक दिव्यांग आहे, तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय होईल का? तर सध्या तरी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या शासनाने जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे कुठलंही जे नियम केले आहेत, अटी शर्ती आहेत, त्याच्यात रिलॅक्सेशन मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात दिवंगत कर्मचारी असेल आणि त्यांना 3 मुलापैकी एक दिव्यांग आहे, याबद्दल निश्चित सहानुभूती आहे, पण सध्या तरी या कारणावरून त्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही त्यांच्या वारसांना. पुढच्या प्रश्न क्रमांक 14 13/2/2001 विनाअनुदानित संस्थेत यांची नियुक्ती झाली, पण 1/11/2015 नंतर अनुदान मिळू चालू झालं आणि आता 2022ला ते सेवानिवृत्त झाले. यांना जुनी पेन्शन मिळेल काय? शासनाने जे अनुदान देण्याची जबाबदारी स्वीकारली ती 2022मध्ये आणि आपली नियुक्ती आधीची असल्यामुळे जुनी पेन्शन योजनेला लागण्याची शक्यता नाही. पण या संदर्भात आपण या प्रश्नावर कुठेतरी शासनाच्या विशिष्ट आदेश पाळण्याचे असल्याने आपण या संदर्भात एक अर्ज तर करा आणि मग अर्जावर शासनाचं काय उत्तर येईल त्यावर आपल्याला विचार करता येईल. पण 1/11/2005 नंतर जर नियुक्ती असेल किंवा त्या नियुक्तीला मान्यता दिली असेल तर त्यांना जुनी निवृत्ती योजना लागू होत नाही. चला पुढच्या प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 15 अनुकंपा निवृत्ती 31 डिसेंबर 2001 नंतर यांचं म्हणणं 3रं अपत्य असल्यास नियम शिथिल करता येईल असा उल्लेख अनुकंपा नियुक्तीत आहे, पण अनुकंपा नियुक्ती नाकारली आहे, काय करावे? आपण जे म्हणता की नियम शिथिल करतायत, हे नियम कशासाठी? लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापन नियम आहेत त्याच्याकरता. आता ते प्रतिज्ञापन नियम कशासाठी केलेले आहेत? ते नियम नियुक्ती देण्याच्या संदर्भामधले आहेत, की अनुकंपा नियुक्तीसाठी ते नियम केलेले नाही आहेत. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना विविध अटी टाकलेल्या आहेत. त्यातली एक अट म्हणून 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं अपत्य असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. म्हणजे ते नियमच इथे लागू नये. फक्त नियमामधली जी अट आहे त्यातली की 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं अपत्य तेवढीच लागू आहे. त्यामुळे नियमच याला तसे लागू नसल्यामुळे नियमामधलं रिलॅक्सेशन नियमामध्ये तरतूद असली तरी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी सवलत मिळणार नाही, रिलॅक्सेशन मिळणार नाही. प्रश्न क्रमांक 16 निलंबन कालावधीत गोपनीय अहवाल कोणी व कसे लिहावे यासंबंधीचा GR द्यावा. निलंबन कालावधीमध्ये गोपनीय अहवाल लिहिला जात नाही आणि यांचं असं म्हणणं आहे की सदर कालावधी पदोन्नतीसाठी गृहीत धरला जातो का? निलंबन कालावधी आपला हा जर कर्तव्य काळ धरला तर निश्चितच तो धरला जाऊ शकेल. आपण म्हणालात की या संदर्भातला काही GR आहे का? तर निलंबन कालावधीमध्ये गोपनीय अहवालच्या संदर्भामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या 1/8/2019 शासनाचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये दिलं आहे आणि हे परिपत्रक मी व्हिडिओ क्रमांक 372 सोबत ते GR अपलोड करून किंवा परिपत्रक अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे. तर ती लिंक आपण आणि पहा आणि त्यावरून पदोन्नतीची जी कार्यपद्धती आहे त्यासंबंधीचा GR तो डाउनलोड करून घ्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच त्या परिपत्रक वाचल्यावर मिळू शकेल. चला प्रश्न क्रमांक 17 यांचे पती सहाय्यक पोलीस निरीक्षक होते. 15/7/2023 मयत झाले. 3 अपत्य आहेत. एक अपत्य आहे ते 2003 एक अपत्य आहे 2005 अनुकंपा वरील नियुक्ती नाकारलेली आहे कारण यांचं 3रं जे अपत्य आहे ते 2007 आहे. तर 21 सप्टेंबर 2017 यांनी शासन निर्णय पाळला पण तो समजला नाही. तर मगाशी मी पुन्हा सांगितलं त्याप्रमाणे या संदर्भामध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन
मध्ये जे म्हटलं आहे त्याचा संबंध नसून 31 दिवंगत कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर नंबर 3रा अपत्य असेल, 2001 नंतर 3रं अपत्य असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही असं स्पष्टपणे हा आपण जो 21 सप्टेंबर 2017चा जो शासन निर्णय आहे त्यातला परिच्छेद 6 पहा आणि त्या परिच्छेद 6मध्ये ही अट नमूद केलेली आहे. आणि आपल्याला म्हणजे हे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत यांना 3रं अपत्य 2007मध्ये झालं असल्यामुळं ते वारले असले तरी त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. चला प्रश्न 18, निलंबन कालावधीत नव्याने वेतन निश्चिती करता येते का? एकदा निलंबन काळामध्ये नाही, निलंबन मागे घेऊन सेवेत पुनर्स्थापना झाली की मग कर्मचाऱ्याचे जे वेतन असते ते त्याची निश्चिती केली जाते. काय? निलंबनाच्या लगतच्या दिवशी जेवढं त्याला वेतन होतं त्या वेतनावर निश्चिती मिळते. या संबंधीचा शासनाचा निर्णय 23 मे 2014चा जो शासन निर्णय आहे तो आपण पाहिलात की आपल्या लक्षात येईल. हा शासन निर्णय देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. यांचा प्रश्न आहे, निलंबन काळात मुख्यालय बदलत ती बदली म्हणता येईल का? निलंबन काळात जर मुख्यालय बदल तर निश्चितच आपल्याला या संदर्भात बदली भत्ता मिळणं आवश्यक आहे, कारण ही एक प्रकारची बदलीच असते आणि म्हणून आपण याच्या संदर्भात बदली भत्ता वगैरे जे काय आपण म्हणतो त्याची आपण मागणी करा. या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटनी क्लॅरिटी म्हणजे सविस्तर खुलासावर एक परिपत्रक काढावं वित्त विभागानं, अशी सूचना अशी विनंती मी शासनाच्या वित्त विभागाला केलेली आहे. चला पुढच्या प्रश्नावर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, डी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध जेव्हा विभागीय चौकशी सुरू असते तेव्हा त्याला जेव्हा एखाद्या ठिकाणी त्याचं जे मुख्यालय असते त्याच्या व्यतिरिक्त ठिकाणी जर जेव्हा त्याच्याविरुद्धची जी विभागीय चौकशी सुरू असते त्या ठिकाणी जाण्याकरता रजा घ्यावी लागते का? तर अशी रजा घ्यावी लागत नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 20, एका पदोन्नतीसाठी एकदा निवड समितीची बैठक घेतल्यानंतर पुन्हा निवड समितीची बैठक घेता येते? एखाद्या पदोन्नती समितीच्या बैठकीच्या वेळेस जर त्या एखाद्या प्रकरणामधली काही माहिती नवीन माहिती त्यावेळेस उपलब्ध नसतील आणि जर नवीन उपलब्ध माहिती झाली असेल तर त्याच्यासाठी पुन्हा निवड समितीची बैठक घेण्यात काही गैर नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 21, तलाठी पदावरील नियुक्तीनंतर 6 महिन्यातच राजीनामा द्यावा लागला आजारीपणे, राजीनामा परत घ्यायचा आहे का? राजीनामा आपल्याला परत घेता येणार नाही. आता या संदर्भामध्ये शासनाने एक 9 मे 2022ला शासन निर्णय प्रसारित केलेला आहे आणि तो शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आणि त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक 218ला दिलेली आहे आणि हा 218 व्हिडिओ आहे तो 17 मे 2022ला प्रसारित केला आहे. तेव्हा कृपया व्हिडिओ क्रमांक 218 पाहावा. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 22, ऑगस्ट 23 ते 24 जानेवारी या दरम्यामध्ये हे निलंबनाखाली होते आणि एक त्यांचं म्हणणं आहे की या दरम्यान एक विभागीय परीक्षेचं परिपत्रक पाठवलं गेलं पण यांना काही परिपत्रक पाठवलं नाही आणि आता अर्ज भरण्याची मुदत निघून गेली आहे. आता निलंबन संपुष्टात आल्यानंतर या विभागीय परीक्षा होणार आहे असं कळलं आणि अर्ज भरण्याची आता मुदत संपलेली आहे, तर माझा अर्ज स्वीकारतील का? आपण अर्ज करून पहा, अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता नाही, परंतु आपल्या या संदर्भामध्ये आपण स्पष्ट विनंती करताना सांगा की मला काही कळवलं गेलं नव्हतं आणि निलंबनामधला असलेला कर्मचारी देखील त्याला विभागीय परीक्षेला बसण्याची मुभा असते, तेव्हा आपण अर्ज करून पहा. मग अर्जावर काय होतं पण त्याची जी मुदत आहे ती वाढवण्यासंबंधी असा कुठे शासन निर्णय नाही. आपल्या ती जे परिपत्रक काढलेलं असेल विभागाने त्याच्यामध्ये कदाचित याचा उल्लेख असू शकेल, परंतु या संदर्भात प्रकरणातील परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय नियुक्ती अधिकारी घेऊ शकतील. चला प्रश्न क्रमांक 23, यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे. अनेक 5 महिने सादरकर्ता अधिकारी यांना चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं पण तरी देखील यांना कागदपत्र काही दिली गेलेली नाही आणि एकसारखा सादरकर्ता अधिकारी बदलला जात आहे आणि कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आणि आता चौकशी अधिकारी देखील बदलला आहे आणि त्यामुळे यांची पदोन्नती लांबवली जात आहे. तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी लवकरात लवकर होणं हे अगत्याचं आहे आणि त्याची जबाबदारी विभागीय आणि चौकशी अधिकाऱ्यांवर आहे. त्याचबरोबर विभागीय चौकशी नियमानुसार झाली पाहिजे, नैसर्गिक त्यानुसार कागदपत्र आपल्याला मिळाली पाहिजेत पण अजून दिली जात नाहीत, हा त्यांचा दोष आहे. परंतु विभागीय चौकशी प्रलंबित असल्यामुळे आपल्याला
बोला जे पदोन्नती लांबवली जाते त्याकरता मी आपल्याला एवढं सांगेन की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जरी विभागीय चौकशी प्रलंबित असली तरी त्याला तदर्थ पदोन्नती द्यावी अशा शासनाचं धोरण आहे आणि तसा शासनाने त्या परिपत्रकामध्ये उल्लेख केला आहे. तर मी आपल्याला एवढं सांगेन की आपण नियुक्ती अधिकाऱ्यांना या संदर्भात एक विनंती वजा पत्र द्या की एक तर माझी विभागीय चौकशी तुमचा दोष नसताना देखील लांबवली जाते, त्यामुळे आपली पदोन्नती लांबवली जाते, तेव्हा मला या संदर्भामध्ये तदर्थ पदोन्नती द्यावी आणि तदर्थ पदोन्नती आपल्याला मिळू शकेल. अनेक ठिकाणी जर त्यांनी नाकारली तर मग अनेक ठिकाणी या बाबतीमध्ये आपल्याला न्यायालयात जायचं किंवा नाही याचा विचार करता येईल. आपण पहिल्यांदा अर्ज द्या, मग त्यांचं जे उत्तर येईल ते माझ्याशी मग पुन्हा संपर्क साधा. चला प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 24. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना खाजगी व घरगुती कामासाठी बोलावतात व एक प्रकारचा दबाव आणतात. अशा खाजगी कामासाठी अधिकाऱ्यांनी वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना बोलणं हे चुकीचंच आहे आणि शासनाने देखील या संदर्भात परिपत्रक काढलेलं आहे. आता त्यामुळे वापर करता येत नाही. त्यांचा आपला जो प्रश्न आहे, वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिवारातील सदस्य देखील खाजगी कामासाठी गट 4च्या कर्मचाऱ्यांचा वापर करू शकतात का? तर त्या वापर करू शकत नाहीत. त्यामुळे आपण यांच्याविरुद्ध जे असेल संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध देखील तक्रार करा. आणि मग आपण म्हटलं आहे, प्रश्न विचारला आहे की शासन परिवारातल्या सदस्यांविरुद्ध काय कारवाई करते? परिवारातल्या सदस्यांविरुद्ध कारवाई केली नाही, पण ही बाब जर खरी असेल, या संदर्भात चौकशी केली तर शासन नेमकी संबंधित वरिष्ठ जे अधिकारी आहेत, जे स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातले जे किंवा सदस्य असतील, त्या सदस्य जर गैरवापर करत असतील, म्हणजे त्यांच्या सेवा घेत असतील गट 2च्या कर्मचाऱ्यांच्या, तर त्या अधिकाऱ्याला विरुद्धच विभागीय चौकशी करून योग्य ते शासन होऊ शकतं. चला पुढचा प्रश्न आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील कोणता भाग पोलिसांना लागू आहे? तर या संदर्भात सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण लक्षात ठेवावं की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 जे आहेत ते पोलीस निरीक्षक व त्याच्या खालचे जे कर्मचारी आहेत, मग असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर असतील किंवा हेड कॉन्स्टेबल असतील, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 लागू नाहीत. यातला कुठलाही भाग लागू नाही. त्यांना लागू आहे ते मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम 1956. पण या संदर्भात इतर जे सेवा नियम आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम आहेत आपल्याकडे. शिस्त अपील नियम आहेत, त्याच्यारित्या वर्तणूक नियम आहेत आणि हे वर्तणूक नियम मात्र सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहेत. म्हणजे पोलीस कर्मचारी हे देखील शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम लागू आहेत. पण पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याच्या हाताखालचे कर्मचारी जे असतील, सहाय्य पोलीस इन्स्पेक्टर वगैरे, यांना शिस्त व अपील नियम लागू नाहीत. डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जे असतील किंवा त्यांचे वरचे जे अधिकारी पोलिसांचे असतील, त्यांना मात्र महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 लागू आहेत. चला पुढच्या प्रश्नावर या. यांचं म्हणणं एक भरतीची प्रक्रिया चालू आहे, तिथे दिव्यांग उमेदवार आहे व सिकल सेल उमेदवार आहे. यात प्राधान्य कोणास मिळेल? यामध्ये प्राधान्य दिव्यांग उमेदवारास मिळेल, कारण दिव्यांगांसाठी देखील जागा आरक्षित करण्याच्या संदर्भात शासनाचं धोरण आहे. केंद्राने या संदर्भातला कायदा केलेला आहे, त्यामुळे साधिकच दिव्यांग उमेदवाराला प्राधान्य मिळेल. चला पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 27. यांचं म्हणणं की एक अपिलाची सुनावणी होती, यांनी अपील केलेलं आहे. 22 जानेवारीला ठेवलेली होती, ती सुनावणी रद्द झाली. पुन्हा 6 फेब्रुवारीला होती, ती पण रद्द केली नाही आणि अजून पुढची काहीतरी तारीख मिळालेली नाही. कारण यांच्यामध्ये एक विभागीय चौकशी झाली, 7 वर्ष झाली, पण ती विभागीय चौकशी यांचं म्हणणं आहे प्रलंबित ठेवलेलं आहे. तर आता अपिलावर सुनावणी न देता कार्यवाही करावी का, असं आपण सांगू शकतो. आपल्या प्रश्नावरून मला नेमकं हे कळत नाही आहे की विभागीय चौकशी जर आपण म्हणता प्रलंबित आहेत, मग अपिलाचा प्रश्न कुठे आला? विभागीय चौकशीमध्ये आपल्या दोषीहून कदाचित शिक्षा झाली असेल आणि त्याच्याविरुद्ध आपण अपील केलेलं असेल. आता अपील केलं असेल तर मी आपल्याला नेहमी सांगत असतो की अपील करताना आपण सुनावणीसाठी हजर राहण्याची परवानगी मागा, असं अपिलात आपण म्हणा. म्हणजे आपल्याला आपली बाजू सक्षमपणे तिथे मांडता येऊ शकेल. पण आपल्या या ठिकाणी
अपिलावर प्रत्यक्ष सुनावणी दिलीच पाहिजे असं काही बंधन अपिलीय अधिकाऱ्यावर नसतं. तेव्हा आपण म्हणता त्याप्रमाणे विभागीय चौकशीला 7 वर्ष झाली असतील, विभागीय चौकशीच सुरू झाली नसेल किंवा अपूर्ण असेल तर त्याच्याविरुद्ध आपल्याला दाद मागवू येऊ शकते. अपिलाच्या बाबतीमध्ये सुनावणी आपण न हजर राहता देखील अपिलावर निर्णय दिला जाऊ शकतो. पण या संदर्भामध्ये आपलं काय जे म्हणणं आहे ते सविस्तर आपण अपिलीय अधिकाऱ्यांकडे पाठवा आणि त्याच्यावर अपिलीय अधिकारी निर्णय द्या अशी देखील विनंती आपल्याला करता येऊ शकेल. पण जसं मी पूर्वी देखील सांगितलं त्यामुळे अपिलाची सुनावणीला आपण प्रत्यक्ष राहिलात तर आपली बाजू सक्षमपणे मांडता येईल. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 28 यांचं म्हणणं, एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाली पण तो कामावर रुजू झाला नाही. महिन्यानंतर ती बदली रद्द झाली, पुन्हा त्याच कार्य रुजू झाला, तर कार्यमुक्तीपासून रुजू होईपर्यंत कालावधी कसा धरावा? आता हा जो कालावधी आहे हा कालावधी तो कामावर नव्हता. आता कामावर जर नसेल तर कामावर त्याला रजा, मग त्या कर्मचाऱ्याला सांगा की तुझ्याकडची काही अर्जित असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अर्ज घ्यावा लागेल आणि मग जी अनुज्ञेय रजा असेल ती अनुज्ञेय रजा त्याला द्यावी लागेल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 29. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे लिपिक म्हणून 8 जुलै 2013 लागले आणि नंतर त्यांना लघुलेखक टंक पदावर 6/7/2000 म्हणजे 10 वर्षांनी त्यांना वरची श्रेणी S8 जी आहे ती मिळालेली आहे. आता यांचं म्हणणं डिमोशन घेता येईल का आणि 10 वर्षाचा लाभ मिळेल का? तर मी याला एवढं सांगेन की आपली जी लिपिक नियुक्ती आहे, ज्याला साखळीमधली पदोन्नतीचं पद, हे लघुटंक लेखक हे साखळीतील पद आहे असं दिसत नाही. तर हे आपण खात्री करा की आपल्याला लिपिकनंतर जे पद असेल तर काय मग ज्येष्ठ लिपिक मग मुख्य लिपिक अशी जर पदोन्नतीची साखळी असेल तर आपल्याला लघुटंक लेखक पदावर जी आपली नेमणूक झालेली आहे ती वरचं स्केल दिलेलं आहे पण साखळीमधलं पद आहे असं दिसत नाही. तेव्हा आपल्याला डिमोशन म्हणजे परत पूर्वीच्या संवर्गात द्यावं अशी आपल्याला विनंती करता येऊ शकेल आणि मग आपल्याला 10 वर्षाचा लाभ मिळण्याच्या संबंधी. पण हा प्रश्न मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे हा आपल्या कदाचित आपण अशी विनंती केलीत तरी त्या कदाचित कार्यालय या बाबतीत काही निर्णय घेणार नाही, कारण या बाबतीमध्ये काहीतरी खुलासा त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून विभागाकडून यासंबंधीचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. तेव्हा आपण या संदर्भात आपल्याला अर्ज करण्यापूर्वी मला आपली जी नियुक्ती लिपिक जे झाला त्याचा आदेश, लघुटंक पदावर जी आपल्याला पदोन्नती दिली असं आपण म्हणता त्याचा आदेश आणि मी म्हणतो त्याप्रमाणे लिपिक या पदोन्नतीचं पुढचं जे पद आहे म्हणजे वरिष्ठ S8 जे तुम्हाला वेतन श्रेणी दिली याच्याकडे कदाचित आपल्याकडे टायपिंग किंवा कॉम्प्युटरचं नॉलेज असल्यामुळे कदाचित ती लघुटंक टेका शॉर्टहँडचं नॉलेज असल्यामुळे आपल्याला लघुटंक लेखकावर पदावर दिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण दोन्ही आदेश माझ्याकडे पाठवा आणि मग मी या संदर्भात आपल्याला अधिक खुलासा करू शकेन. चला शेवटच्या प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा चांगला प्रश्न आहे आणि या बाबतीत मी आपल्याला सांगेन की पूर्वी पोलीस खात्यामध्ये पोलीस कर्मचारी असतात त्यांना रजा घेणं शक्य होत नाही, कारण बंदोबस्तात अनेक प्रकारची कामं असतात आणि म्हणून शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना 15 दिवस अतिरिक्त दिली जात होती आणि एवढंच नाही तर ह्या 15 दिवसाचं रोखीकरणाची देखील सवलत दिली जात होती. आता ही मात्र नुकताच म्हणजे 21 फेब्रुवारीला शासनाने एक GR काढला आहे आणि ही जी अर्जित रजा 15 दिवस दिली जाते ती 15 दिवसाचं त्या रजेचं रोखीकरण देण्याची जी सवलत होती घेण्याची जी पद्धत ते बंद केली. म्हणजे थोडक्यात अर्जित रजा क्रेडिटला होईल पण 15 दिवसाचं त्याचं रोखीकरण काही मिळणार नाही असा हा 21 फेब्रुवारीला GR शासनाने काढलेला आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी हा GR देखील मी आपल्याला या व्हिडिओसोबत गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील येईल. पण ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आता ही 15 दिवस अतिरिक्त रजा अनुज्ञेय आहे पण रोखीकरणाची सवलत रद्द करण्यात आलेली आहे. मग सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे 300 दिवसाचं जे रोखीकरण मिळतं ते देखील मिळणार नाही का? तर हा संशय आपल्याकडचा, ही जी आपली शंका आहे ती मी आपल्याला दूर करतो की सेवानिवृत्त होणाऱ्या म्हणजे कर्मचारी मग तो शासकीय कर्मचारी असो पोलीस कर्मचारी असो
त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी जेवढी रजा शिल्लक असेल त्या रजेच्यापैकी 300 दिवसाचं जे रोखीकरण करण्याचे जे नियम आहेत, जे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम जे आपल्याकडे आहेत 1981चे लिव्ह रूल्स आहेत, त्याच्यामध्येच ही जी तरतूद आहे ती तरतुदीप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना ही 15 दिवसाच्या अर्जित रजाकरणाचे रोखीकरणाची सवलत जरी रद्द केली असली तरी 300 दिवसाच्या रजेचं रोखीकरण केलं जाऊ शकतं. ही जी सवलत आहे ती पोलीस कर्मचाऱ्यांना देखील लागू आहे. मित्रांनो, खूप वेळ झाला, व्हिडिओ देखील खूप लांबला, पण इलाज नव्हता. आठवड्यातून एकच व्हिडिओ होतो आणि प्रश्न खूप येतात आणि म्हणून हा व्हिडिओ लागला. मित्रांनो, येतोच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. मी जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रश्नांची उत्तरं ती जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि नुसतंच कर्मचाऱ्यांपर्यंत नाही, तर जे नियुक्ती अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवली तर कर्मचाऱ्यांना देखील योग्य तो न्याय मिळू शकेल आणि आपली शासन यंत्रणा अधिक कार्यक्षमतेने काम शकेल. नमस्कार.